चला आता आजपासून, आज सोमवार आहे, 9 तारीख आहे. आजपासून पल्लवी ढेकणे मॅडम योगी कथामृत घेणार आहेत आणि ध्यान पण त्या घेणार आहेत. तर तुम्हाला नक्कीच व्हरायटी आवडेल. पल्लवी मॅडमना मी विनंती करते की मी तुम्हाला स्पॉटलाइट देते आणि तुम्ही सुरू करू शकता. मॅडम, आणि ध्यानाच्या वेळेस म्युझिक लावाल का? हा, लावेल. हम्म, चालेल. थँक्यू. सुरू करायचं मॅडम? धन्यवाद. मी या प्लॅटफॉर्मचे विहंगम टेक्नोहोलिस्टिक या प्लॅटफॉर्मचे धन्यवाद देते की त्यांनी मला योगी कथामृत कथन करण्याचा चान्स दिलेला आहे. आणि मंगलधन मॅडमचा पण खूप खूप आभार मानते. आणि आपण गेल्या वेळेस 25वा चॅप्टर हे केला होता. त्याच्यामध्ये आपण योगानंद स्वतःच्या भावंडांबद्दल, म्हणजे बहीण आणि भावांबद्दल कसं प्रेम आहे, मग त्यांना ते कशा पद्धतीने हेल्प करत होते, किंवा ते निवर्तल्यावर कशा पद्धतीने त्यांना वाईट वाटलेलं होतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी कथन केलेल्या आहेत. आणि तसंच ते योगोपचार पण कशा पद्धतीने करत होते ते दिलेलं होतं. आणि जेव्हा त्यांच्याकडनं योगोपचार म्हणजे त्यांच्या रीच मध्ये नव्हत्यात काही गोष्टी, तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंकडे धाव घेतली होती. आणि गुरु कशा पद्धतीने भविष्य कथन करत होते, आणि ते भविष्य कथन तर ज्योतिषशास्त्राच्या आधारावर नसून तर तिथे त्यांनी सांगितलं होतं युक्तेश्वरांनी की एक गूढ शास्त्र, की म्हणजे आपण ज्याला आता आपण म्हणतो की आकाशिक रेकॉर्ड्स, अशा त्याचा आधार घेऊन त्यांनी त्या बहिणीचं भविष्य वर्तवलेलं होतं. तर हे आपण गेल्या 25व्या चॅप्टर मध्ये बघितलेलं होतं. आता आजचं खूप महत्वाचं प्रकरण आहे. आणि जे मला जेवढ्या म्हणजे जेवढे मला अनुभव आहे, कारण मी पण क्रियायोगाची दीक्षा घेतलेली आहे. 1 वर्ष झालेलं आहे मी क्रियायोगाची दीक्षा घेऊन. पण दीक्षा घेतल्यापासून मी काही कंटिन्यू करत नव्हते, पण आता जवळजवळ महिना होऊन गेलेला आहे की मी कंटिन्यू क्रियायोगची जी प्रॅक्टिस आहे तर ती करत आहे, आणि त्याच्यातनं मला अनुभव येत आहे. तर हे हा जो चॅप्टर आहे हा मला सांगायला नक्कीच माझ्या जेवढी माझी जर्नी आहे त्या त्या पद्धतीने माझ्या कुवतीनुसार मी एक्सप्लेन करते. तर प्रकरण 26, क्रियायोगाचे शास्त्र. क्रियायोगाच्या शास्त्राचा उल्लेख या पुस्तकात जागोजागी आलेला आहे. या शास्त्राचा प्रसार सांप्रत साऱ्या भारतात लाहिरी महाशय यांच्या विद्यमाने झाला आहे. ते माझे परमगुरु, म्हणजे गुरूंचे गुरु होत. क्रिया ह्या शब्दात क्रू हा संस्कृत धातू आहे. क्रू म्हणजे करणे, बनविणे, कृती करणे, प्रकृती करणे. तीच धातू कर्म या शब्दात आहे. कर्म म्हणजे कारण व परिणाम, म्हणून क्रियायोग म्हणजे एका विशिष्ट क्रियेने, कृतीने जीवात्म्याचे परमात्म स्वरूपाशी घडवून आणलेले मिलन. बघा, हे महत्वाचं आहे की क्रियायोग म्हणजे काय आहे. तर विशिष्ट कृती करून जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजे क्रियायोग आहे. तर जो योगी ही क्रिया पद्धतशीरपणे करतो तो विराट विश्व व्यापून राहिलेल्या कारण परिणामांच्या शृंखलेच्या पलीकडे जाऊन हळूहळू कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी क्रिया आहे, जी जो योगी योग्य पद्धतीने करतो तर तो लवकरच जे काही सगळे कारण परिणाम म्हणजे काय, तर आपण म्हणतो की आपण
या कर्माच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत आणि आपण सतत पृथ्वीवर जन्म घेतो, मरण पावतो, जन्म घेतो. तर या आणि आपण आता जे जे आयुष्य भोगत आहोत किंवा तर ते सगळं आपल्या मागच्या कर्मांवर अवलंबून आहे. तर या हे जी शृंखला आहे, या सगळ्या शृंखलेच्या पलीकडे जाऊन आपण कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होतो, जेव्हा ही क्रिया योग्य पद्धतीने आपण करतो किंवा कोणताही योगी करतो त्यावेळेस. हे पुस्तक सामान्य वाचकांकरिता लिहिलेले असल्यामुळे काही पारंपरिक प्रथेनुसार क्रियायोगाचे संपूर्ण स्पष्टीकरण किंवा विवेचन या पुस्तकात देता येत नाही. पुरातन काळात होऊन गेलेल्या योग्यांचा असा दंडकच आहे. क्रियायोगाची वास्तविक प्रविधी योगदास सत्संग सोसायटी सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपने खास परवानगी दिलेल्या क्रियायोगांकडून घ्यावी. येथे फक्त स्थूल माहिती पुरे. आता त्यांनी त्याच्यात सांगितलंय की मी इथे डीप मध्ये तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, कारण की क्रियायोग हा ठराविक जे संन्यासी आहेत त्यांच्याकडनंच तो क्रियायोगाची दीक्षा घ्यायची असते. आणि साधारणतः असं सांगतात की क्रियायोग करताना तुम्ही एकांतात एका रूम मध्ये वगैरे करावा. तर त्यामुळे हे वरवर माहिती ते या चॅप्टर मध्ये आपल्याला देत आहे. क्रियायोग हा एक साधा, सोपा व मानसिक क्रिया अंतर्भूत केलेला योग साधनेचा प्रकार आहे. या साधनेमुळे मनुष्याच्या शरीराच्या रक्तातील कार्बन बाहेर पडून रक्त प्राणवायूने परिपूर्ण होते. प्राणवायूचे आधिक्य झाले म्हणजे त्याच्या अणूंचे जीवनशक्तीमध्ये रूपांतर होऊन त्यामुळे मेंदू व पृष्ठवंशरज्जूमधील विविध केंद्रे यांचे पुनरुज्जीवन होते. बघा, क्रियायोग केल्यामुळे काय होतंय तर हे योगानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण बघा, श्वास घेतल्यानंतर तो जेव्हा आपण थांबवून ठेवणार आहोत श्वास, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्राणवायूचं प्रमाण अधिक होणार आहे आणि शरीरातला जास्त कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर टाकला जाणार आहे. आणि जेव्हा प्राणवायू शरीराला अधिक मिळणार आहे, शरीराच्या पेशींना प्राणवायू अधिक मिळणार आहे, तेव्हा मेंदू आणि पृष्ठवंशरज्जू म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्यावर विविध केंद्र म्हणजे आपण म्हणतो चक्र, ही जी चक्र आहेत ती सगळी पाठीच्या मणक्या मध्ये आहेत. तर ह्या चक्रां म्हणजे त्यांनाच त्यांनी केंद्र म्हटलेलं आहे, त्याचं पुनरुज्जीवन होत असतं व रक्तातील दूषित द्रव्य साचण्याचे थांबते व योगास आपल्या शरीरातील पेशींचा तंतूंचा जो अहर्निश नाश होत असतो तो थांबविता येतो. बघा किती महत्वाचं सांगितलेलं आहे की असं जे काही रक्तामधील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक पेशीला, रक्ताच्या मधल्या पेशींना सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा जास्त मिळाल्यामुळे जी आपण म्हणतो बघा, प्रत्येक क्षणी आपल्या शरीरातली एक पेशी मरत असते आणि दुसरी जन्म घेत असते. हे जनन मरण सतत पेशींचं आपल्या शरीरामध्ये चालू असतं. आणि असं चालू असता असता काय होतं तर पेशी वृद्धिंगत सुद्धा होत राहतात. म्हणजे अवयव वृद्धिंगत होत राहतात. म्हणजे अवयवांचं हे वय वाढत राहतं. तर हा जो पेशीतंतूंचा सतत जो नाश होत असतो तर तो थांबवण्याची ताकद या क्रियायोगामध्ये आहे असं ते सांगतात. प्रगत झालेला योगी आपल्या शरीरातील पेशींचे ऊर्जेमध्ये परिवर्तन करतो. बघा, जो ह्याच्यामध्ये पुढे गेलेला योगी आहे तो काय करतो तर शरीरामध्ये ह्या ज्या पेशी आहेत तर त्या आपल्या ऊर्जेमध्ये त्याला परिवर्तन करता येतं.
म्हणजे तो हे जे जनन मरण आहे त्या पेशींचं ते थांबवतो. कारण त्यांना जास्त प्रमाणात ऑक्सिजन म्हणजे ज्या क्रिया होतात त्याच्यातनं जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. पेशींचं जनन मरण थांबलं जातं, वृद्धिंगत होणं थांबलं जातं आणि ऊर्जा ऊर्जा जास्त प्रमाणात शरीराला मिळते. इलिजा, येशू, कबीर आणि इतर पुष्कळ प्रेषित सिद्धयोगी हे क्रियायोग आणि तत्सदृश्य अन्य योग साधनेमध्ये प्रवीण होते व त्यामुळे त्यांना आपले शरीर इच्छेनुरूप अदृश्य करता येत असे व तसेच ते परत जड स्वरूपात आणता येत असे. बघा, जेव्हा वेळेस सिद्धयोगी म्हणजे ज्यांनी क्रियायोग सिद्ध केलेला आहे ते सिद्धयोगी, त्यांना ते या योग साधनेत प्रवीण झाल्यानंतर ते सिद्धयोगी होतात आणि मग त्यांना आपले शरीर इच्छेनुरूप, आपण म्हणतो ना देव, काही कथा आपण ऐकलेल्या असतात की देव अचानक कुठेही जाऊन प्रकट होतो. देव अख्ख्या ब्रह्मांडात प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे आणि जिथे पाहिजे तिथे तो प्रकट होऊ शकतो. त्याच पद्धतीने हे सिद्धयोगी, क्रियायोग करणारे सिद्धयोगी सुद्धा आपल्या योग साधनेच्या जोरावर जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतात, अदृश्य पण होऊ शकतात आणि पाहिजे तिथे जड स्वरूपात प्रकट सुद्धा होऊ शकतात. क्रिया एक किंवा क्रियायोग एक फार प्राचीन विज्ञान आहे. लहरी महाशय यांना त्यांचे गुरु बाबाजी यांच्याकडून त्याचे ज्ञान झाले. तमोयुगात ही साधना लुप्तप्राय झाली होती, तर बाबाजींनी परत शोधून काढली व त्या साधनेच्या आचार पद्धतीने तंत्र स्पष्ट केले व या योग साधनेला क्रियायोग असे साधे नवीन नाव दिले. आता सुरुवातीला क्रियायोग हे सगळीकडे प्रचलित होतं, पण हळूहळू ही साधना लुप्त झाली होती आणि लाहिरी महाशय यांना म्हणजे पूर्ण प्लॅन करून बाबाजींनी हिमालयात बोलवून घेऊन पूर्ण प्लॅननिशी लाहिरी महाशयांना ही जी आहे क्रियायोगाची दीक्षा ही दिली होती आणि त्यांच्या थ्रू आता सगळीकडे याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. लाहिरी महाशयांचेच सगळे शिष्य प्रचार प्रसार करत आहेत. मग बाबाजींनी म्हणजे मी हे लाहिरी महाशयांच्या बद्दल एक गोष्ट म्हणजे वाचलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने त्यांना प्लॅन करून त्यांची बदली हिमालयात करून घेतली आणि मग तिथे बाबाजी त्यांना भेटले आणि मग बाबाजींनी कशी दीक्षा दिली हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. बाबाजी लाहिरी महाशयांना म्हणाले, फार जुन्या काळी भगवान श्रीकृष्णांनी ही योग साधना अर्जुनास दिली आणि पुढे पातंजली, येशू ख्रिस्त, सेंट जॉन, सेंट पॉल व इतर शिष्य यांनाही माहिती झाली होती. तिची क्रियायोग या नव्या नावाखाली पुनरुज्जीवन करून या 19व्या शतकात तुझ्या मार्फत मी जगास देत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी क्रियायोगाबद्दल दोनदा उल्लेख केला आहे. एक श्लोक असा, योगी प्राणवायूचे अपानवायूमध्ये विसर्जन करतात आणि अपानवायूचे प्राणवायूमध्ये विसर्जन करतात व अशा तऱ्हेने प्राण व अपान या दोन्ही वायूंच्या गती अवरुद्ध करून प्राणायाम सिद्ध करतात. दोन्ही वायू एकमेकात विलीन करून टाकतात आणि अशा पद्धतीने योगी आपल्या हृदयातून प्राणशक्ती बाहेर काढून तिला आपल्या ताब्यात आणतात. बघा, त्या श्रीकृष्णाने क्रियायोगाबद्दल दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्याबद्दल इथे दिले श्लोकाचा अर्थ त्यांनी त्याच्यात सांगितलेला आहे की भगवद्गीतेमधला जो श्लोक आहे त्याचा अर्थ की योगी काय करतात क्रियायोगामध्ये, प्राणवायू आणि अपानवायू, बघा आपण जेव्हा श्वास घेतो आणि तो छातीमध्ये थांबवतो त्यावेळेस आपण आतमध्ये घेतलेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि रक्तात थ्रू जो काही फुफ्फुसांकडे येत आहे तो कार्बन डायऑक्साईड, तो अपानवायू.
हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात. गती अवरुद्ध करणं म्हणजे काय? श्वास थांबवणं. मग जेव्हा ही श्वास आणि उच्छ्वासाची गती थांबवतो तेव्हा प्राण आणि अपान वायू म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड दोन्ही एकत्र होतात आणि प्राणायाम सिद्ध होतो. आणि मग जेव्हा हे दोन्ही एकत्र एकमेकांमध्ये विलीन होतात प्राण आणि अपान वायू, हृदयातून प्राणशक्ती योगी बाहेर काढून आपल्या ताब्यामध्ये आणू शकतात. आता ह्या अनुभव घेण्याचा पार्ट आहे. ही जर्नी जी चालू आहे त्याच्यात प्राण आणि अपान वायू कसे एकमेकांमध्ये मिक्स होतात हे माहितीये, पण प्राणशक्ती बाहेर निघणं आणि ती स्वतःच्या ताब्यात आणणं हा अनुभव घेण्यासाठी जास्त साधना करणं भाग आहे. योगी हृदय व फुफ्फुसे यांमध्ये होत असलेल्या क्रिया स्थगित करून, बघा आपल्याला माहितीये की आपण म्हणतो की हृदय फुफ्फुस वगैरे आपल्या शरीरामध्ये चयापचय ज्या क्रिया चालू असतात याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. तर योगी काय करतात? हृदय आणि फुफ्फुस मध्ये ज्या क्रिया चाललेल्या आहेत, शरीरातील घटक अवयवांचा जो अहर्निश नाश होतो, बघा ह्या ज्या क्रिया चाललेल्या आहेत ह्या क्रिया फुफ्फुसांमध्ये हृदयामधल्या त्या स्थगित करतो आणि जे अवयव आहेत त्यांचा अहर्निश नाश होत असतो. तो नाश त्यांना प्राणवायूच्या म्हणजे जीवनशक्तीचा जास्त पुरवठा करून, बघा जेव्हा शरीरामध्ये आपण श्वास घेतो, प्राण आणि अपान वायू एकत्र झाल्यानंतर ऑक्सिजनचा जास्त प्रमाणामध्ये पुरवठा कुणाला झाला? रक्तामध्ये झाला. आणि ज्या वेळेस आपण श्वास थांबवतो त्यावेळेस फुफ्फुस आणि हृदयाच्या ज्या क्रिया आहेत त्या थांबवून आपण जास्त प्रमाणामध्ये प्राणवायूचा म्हणजे जीवनशक्तीचा पुरवठा शरीराच्या प्रत्येक अवयवाला करून देतो. आणि त्यामुळे काय होतं? जास्त पुरवठा करून त्यांचा नाश म्हणजे जे काही दर क्षणाला प्रत्येक पेशी मरत असते तो नाश आपण थांबवू शकतो, असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तसेच तो अपान वायूचा उत्सर्जक प्रवाहाचा निरोध करून पेशीची वाढ होण्यामधील होणारा बदलही थांबवू शकतो. मग तसंच अपान वायूचा उत्सर्जक आहे तो सुद्धा थांबवून पेशीची जी वाढ होत असते म्हणजे प्रत्येक अवयव जसा वृद्धिंगत होत असतो, म्हातारा होत असतो, ती जी क्रिया आहे ते सुद्धा थांबवू शकतात. म्हणून तर बाबाजी आहेत तर ते इतके हजारो वर्ष झालेली आहेत, त्यांना 2,500-3,000 वर्ष झाली तरी सुद्धा ते 22 ते 25 वयाच्या तरुणा इतके तरुण दिसतात. अशा तऱ्हेने नाश व वाढ या दोन्हींना काही नाहीसे करून योगी आपल्या प्राणशक्तीवर स्वामित्व मिळवतो. मग अशा प्रकारे तो आपल्या प्राणशक्तीवर स्वामित्व मिळवू शकतो. गीतेमधील दुसरा श्लोक तो ध्यान प्रवीण मुनी हा निरंतर मुक्तीची प्राप्ती करून घेतो की जो परमोच्च ध्येय साध्य करण्याच्या हेतूने स्वतःची दृष्टी बाह्य पदार्थावरून काढून घेऊन दोन्ही भुवयांच्या मध्यभागी केंद्रित करून प्राण व अपान वायूंचे समप्रवाह नासिका व फुफ्फुसे यांमध्ये एकत्र करवितो. बघा जो ध्यान प्रवीण मुनी आहे म्हणजे जो निरंतर याची प्रॅक्टिस करत असतो, क्रियायोग याची प्रॅक्टिस करत असतो, तो कशासाठी? तर परमोच्च ध्येय साध्य करण्याच्या हेतूने. म्हणजे काय काय ध्यान कशासाठी करत आहोत आपण? ठीक आहे, सुरुवातीला काही जण काही भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी ध्यान करत असतील, पण जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये पुढे पुढे जाता तेव्हा भौतिक प्रगती बरोबर आध्यात्मिक प्रगती पण होत असते. भौतिक प्रगती हे बाय प्रॉडक्ट आहे आणि आध्यात्मिक म्हणजे काय? तर कशासाठी? तर आपल्याला हा जो काही जडदेह मिळाला आहे याच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणजे मुक्त प्राप्ती करून घेण्यासाठी वेगवेगळ्या साधना आहेत.
तर त्याच्यातलीच ही क्रियायोग ही साधना. मग स्वतःची दृष्टी, याच्यामध्ये स्वतःची दृष्टी बाह्य पदार्थांवरनं आपल्या आतमध्ये केंद्रित केली जाते. आपल्या आतमध्ये काय आहे आणि दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित केलं जातं. प्राण आणि अपान वायू समप्रवाह नासिका व फुफ्फुसे यांमध्ये एकत्रित करतो. म्हणजे काय, तर सुषुम्ना नाडी थ्रू दोन्ही दोन्ही जे प्रवाह आहेत ते दोन्ही नाकपुड्यांमधनं म्हणजे नासिका आणि फुफ्फुसे यांमध्ये एकत्रित करतो व इंद्रियाच्या आहारी गेलेले चित्त व बुद्धी फिरून आपल्याला स्वतःच्या ताब्यात. बघा, आपल्याला माहिती आहे आपण इंद्रियांच्या आहारी अजून सुद्धा आहोत. आपल्याला एखादा रस्त्याने जाताना कुठला सुंदर खमंग असा वास आला तर आपल्याला तो पदार्थ खावासा वाटतो. किंवा आपल्याला किंवा डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला कळतं की आपण कसे इंद्रियांच्या एखादी आपण डोळ्यांनी गोष्ट पाहतो तर त्यावेळेस कोणती तरी गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटत असते. किंवा काही आपल्या वासना असतात, या वासना किंवा भीती आहे, क्रोध आहे, हे आपल्या मनातून अजून गेलेलं नाहीये. पण या सगळ्यावर जेव्हा ही साधना करतो तर तेव्हा आपण ह्या सगळ्या वासना, भीती किंवा जे काही इतर गोष्टींच्या बाह्य गोष्टींच्या आहारी गेलेले मन आहे, या सगळ्यावर आपण विजय प्राप्त करू शकतो असं याच्यात त्यांनी दिलेलं आहे. भगवान कृष्ण पुढे सांगतात की पूर्वीच्या कोणत्या तरी जन्मात हे कधीही नाहीसे न होणारे ज्ञान त्यांनी द्रष्टा विवत्स यास सांगितले. आता यांनी सांगितलंय कुणाकडनं कुठे कुठे हे ज्ञान गेलेलं आहे. विवत्साने ते मनूला सांगितले. मनू हा मोठा कायदे कानून करणारा राजा होऊन गेला. मनूने इक्ष्वाकूला सांगितले. इक्ष्वाकूने भारतातील प्रतापी अशा सूर्यवंश राजघराण्याची संस्थापना केली. याप्रमाणे एकाकडून दुसऱ्याकडे व दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जात जात हे राजयोगाच्या ज्ञानाचे सातत्य ऋषींनी टिकवले. पुढे जडवादी युग आले. तेथे पुरोहितांनी हे ज्ञान गुप्त ठेवण्यास सुरुवात केली व सर्वसाधारण लोकांनी या ज्ञानाची उपेक्षा केली. तेव्हा ही पवित्र विद्या हळूहळू दुर्लभ झाली. बघा कशा पद्धतीने कुठून कुणाकडे हे ज्ञान गेलेलं आहे हे त्यांनी सांगितलं आणि कशा पद्धतीने ती सामान्य लोकांपासून लुप्त झाली. आधी जास्त प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार होता, पण हळूहळू ती पुरोहितांनी गुप्त ठेवल्यामुळे ती दुर्लभ झाली. योगशास्त्राचे अग्रेसर प्रणेते भगवान पातंजली यांनी या क्रियायोगाचा दोनदा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की क्रियायोग म्हणजे शारीरिक यम, मनसंयम व ओम प्रणव मंत्र यामधील ध्यान. मग त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे की क्रियायोग काय आहे, की शारीरिक यम म्हणजे वेगवेगळे शारीरिक प्रयोग, मनसंयम मनावर ताबा ठेवणं आणि ओम वर ध्यान केंद्रित करणं हे आहे. ध्यानात स्पष्ट ऐकू येणारा हा विराट शब्द म्हणजे परमेश्वर असे पातंजली म्हणतात. बघा आपल्या शरीरामध्ये आपण जसं म्हणतो की ब्रह्मांडामध्ये ओम ध्वनी प्रत्येक क्षणी येत असतो, तसंच आपलं शरीर म्हणजे पण एक ब्रह्मांड आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा ओंकार हा सतत चालू असतो आणि तो त्याची जाणीव होणं म्हणजे या क्रियायोगाच्या द्वारे आपल्याला आपल्या आतमध्ये काय चालू आहे तर हा ओंकाराचा सुद्धा ध्वनी आपल्याला स्पष्ट ऐकायला येतो. मग म्हणजे हा ध्वनी म्हणजेच हे जे काही ऐकायला येणं आपल्या शरीरामधलं हे सगळं प्राकट्यीकरण होणं म्हणजेच काय आहे तर परमेश्वर आहे असं पातंजली म्हणतात. हा सृजनवाचक शब्द जणू कंपनात्मक यंत्राची घरघर हा त्याची साक्षी होय. बघा हा जो शब्द आहे किंवा आपल्या शरीरात जी यंत्र चाललेली आहेत त्याची आपल्याला प्रत्येक क्षणी घरघर ऐकायला येणं या
म्हणजे मन जेव्हा सूक्ष्म सूक्ष्म होत जातं तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. योगाभ्यासास ज्याने नुकतीच सुरुवात केली आहे अशाला सुद्धा लवकरच आतून उंच आश्चर्यजनक ध्वनी ऐकू येऊ लागतो. आणि अशा तऱ्हेच्या आनंदमय आध्यात्मिक उत्तेजनामुळे साधकाच्या मनाची खात्री होऊ लागते. आपण दिव्य लोकामध्ये खरोखरी संपर्क साधित आहोत. बघा, जेव्हा जो सुरुवात केलेली आहे ज्यांनी क्रियायोगाची आणि सातत्य राखलेलं आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर हा ओंकाराचा आपल्या शरीरातनच ध्वनी ऐकायला येऊ लागेल. आणि आपण दिव्य लोकामध्ये खरोखरच संपर्क साधित आहोत हा अनुभव त्याला नक्कीच यायला लागेल असे पातंजली म्हणतात. पातंजलींनी या क्रियायोगाची किंवा जीवनशक्ती निरोधाचा दुसऱ्यांदा उल्लेख केला आहे. श्वास उच्छ्वास यांचे प्रवाह मार्ग एकमेकांपासून अलग करून प्राणायाम सिद्ध केला तर या प्राणायामाच्या अभ्यासाने मुक्ती मिळते. अजून पुढे ते सांगतात की श्वास आणि उच्छ्वास यांचा प्रवाह मार्ग वेगवेगळा अलग केला की प्राणायाम सिद्ध होतो आणि मग मुक्तीचा मार्ग आपल्याला रिकामा होतो किंवा आपण मुक्तीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. सेंट पॉलला क्रियायोगाचे किंवा तत्सदृश्य साधनेचे तंत्र माहीत होते आणि त्या तंत्राचा उपयोग करून ते इंद्रियांमधून चैतन्य बाहेर काढून घेत व पुन्हा त्यांच्यामध्ये ते आणीत आहे असे. आणि म्हणून त्याला म्हणता आले की ख्रिस्तमय झाल्याने मला जो आनंद होतो त्याच आनंदात मी जाहीर करतो. दररोज मी मरत असतो. शारीरिक प्राणशक्ती साधारणपणे माणसाच्या फक्त बाह्य दिशेने किंवा इंद्रगोचर जगाच्या दिशेने प्रवृत्त होत असते. ती विरुद्ध दिशेने म्हणजे अंतर्यामी केंद्रित करून सेंट पॉल हा दररोज ख्रिस्त संवेदनांचा परमानंदाचा अनुभव खऱ्याखुरा संलग्नावस्थेचा अनुभव मिळवीत असे. अशा अवस्थेमध्ये आपण मृत आहोत किंवा इंद्रियाच्या मोहजालापासून मायेपासून मुक्त झालो आहोत याचे त्याला ज्ञान होईल. बघा, याच्यामध्ये त्यांनी सेंट पॉल यांचा उल्लेख केलेला आहे की ते क्रियायोग किंवा त्यासारख्याच काही क्रियांची साधना करीत होते आणि ती साधना करता करता ते त्या जीवात्म्याशी इतके एकरूप होत असत ते शरीरातनं त्यांची प्राणशक्ती बाहेर काढून ते ब्रह्मांडामध्ये म्हणजे आपण म्हणतो ते देवासोबत विलीन होणं म्हणजे त्यांच्यासाठी देव म्हणजे कोणतं? ख्रिस्त. मग ख्रिस्ता सोबत ते एकरूप होऊन जात आणि ते ख्रिस्तमय होऊन जात. आणि अशा अवस्थेमध्ये मग जेव्हा त्यांनी प्राणशक्ती बाहेर काढलेली असे तेव्हा त्यांचं शरीर एकदम ताठ बनलेलं असायचं आणि मग त्यावेळेस सगळ्या मोहजालातून ते बाहेर पडल्याचा अनुभव घेत होते. आणि जे काही इंद्रियां जी बंधनं आहेत या सगळ्यापासनं ते मुक्त झाल्याचा त्याच्यात त्यांना अनुभव येत होता. आणि तो आनंद म्हणजे परमानंद आहे हा ते सांगतात. इथे ते वर्णन करतात की हा अनुभव म्हणजे परमानंद आहे. परमेश्वर संपर्क साधण्याच्या प्रयत्नात सुरुवातीच्या अवस्थेत सविकल्प समाधीमध्ये साधकाची जाणीव विश्वरूपात विलीन होते आणि मग प्राणशक्ती लाईफ फोर्स शरीरातून बाहेर पडतो व त्यामुळे त्याचे शरीर मेल्यासारखे निर्जीव ताठ होते आणि आपल्या शरीराची चेतना थोडाच वेळ गेली असल्याची योगास पूर्ण जाणीव असते. तो जसा आध्यात्मिक मार्गावर प्रगत होतो निर्विकल्प समाधीच्या दिशेने तसा तो जागेपणी सुद्धा किंवा संसारातील नेहमीची कर्मे करीत असताना सुद्धा शरीराचे आसन स्थिर न करता परमेश्वराशी बोलू शकतो. सुरुवातीला सविकल्प समाधी म्हणजे काय? सविकल्प समाधी म्हणजे एकरूप नाही झालेला आतापर्यंत असं की आपण ध्यानात बसलेलो आहे
आपल्याला बाह्य गोष्टी आणि आपण याच्यामध्ये भेदभाव आहे, ती आहे सविकल्प समाधी. तर तोपर्यंत बाहेरच्या गोष्टींची, सगळ्या गोष्टींची जाणीव होत असते. मग सुरुवातीला ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागते, की एका जागी बसून बराच वेळ साधना करून मग नंतरची अवस्था येते की निर्विकल्प समाधी. म्हणजे जशी जशी प्रगती होत जाते तशी तशी आपण निर्विकल्प समाधीकडे आपण वाटचाल करतो. म्हणजे काय? निर्विकल्प समाधी म्हणजे ज्याच्यात कोणताही भेदभाव नाही, आपणच ब्रह्मांड, आपल्यामध्येच ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड आणि मी एकच आहे, हा अनुभव म्हणजे निर्विकल्प समाधीचा अनुभव. सगळं परमात्म स्वरूपात विलीन झालंय, परमात्म्याशी आपण संलग्न झालेलो आहोत, हा अनुभव म्हणजे निर्विकल्प समाधीचा अनुभव. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने प्रगती करतो तेव्हा कोणत्याही साधनेसाठी एका ठिकाणी बसण्याची गरज नाही. डे टू डे लाईफ मध्ये आपण जी काही कामं करत आहोत त्या कामांथ्रू सुद्धा काम करताना सुद्धा आपण हा अनुभव घेऊ शकतो. सतत स्वतःच्या आतमध्ये आत्म्याशी, परमात्म्याशी एकरूप होऊन आपण प्रत्येक कामामध्ये सुद्धा आपण ती निर्विकल्प समाधी सुद्धा अनुभव घेऊ शकतो जेव्हा प्रगती होणार आहे तेव्हा. मग म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तो जसजसा आध्यात्मिक मार्गावर प्रगत होत जातो निर्विकल्प समाधीच्या दिशेने, तसा तसा तो जागेपणी सुद्धा, बघा, जागेपणी सुद्धा किंवा संसारातील नेहमीची कर्मे करीत असताना सुद्धा शरीराचे आसन स्थिर न करता, म्हणजे एका ठिकाणी न बसता सुद्धा परमेश्वराशी बोलू शकतो. म्हणजे त्या परमात्म्याबरोबर त्याची एकरूपता त्यावेळेसही ढळत नाही. क्रियायोग हे मानवी उत्क्रांती जलद घडवून आणण्याचे असे एक साधन आहे. बघा, पटापट या क्रियायोगाने भराभर तुमची उत्क्रांती होऊ शकते, असे युक्तेश्वर आपल्या शिष्यांना सांगत असत. पुरातन काळातील योगांनी असे शोधून काढलेले आहे की विश्व रूप संवेदनांचा व श्वासोच्छ्वास या क्रियांवरील प्रभुत्वाचा फार निकटचा संबंध आहे. जगाच्या ज्ञान भांडारास भारताने दिलेली ही देणगी अद्वितीय व तशीच कधीही नष्ट न होणारी आहे. प्राणशक्ती ही साधारणपणे हृदयाची क्रिया अविरत चालू राखण्याकडे उपयोगात आणली जाते, पण तीच उपयोग त्याहूनही उच्च दर्जाच्या कार्यांकरता एका विशिष्ट पद्धतीने श्वास उच्छ्वास यांची अविरत गती शांत व स्थगित करून करावयास पाहिजे. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपली प्राणशक्ती आहे तर ती कशामध्ये वापरली जाते? आपण जे काही खातो पितो ते जडदेहामध्ये ते पचवण्यासाठी, आपल्या आंतरक्रिया ज्या काही चालू आहेत त्या क्रिया पूर्ण करण्यासाठी, म्हणून या प्राणशक्तीचा सतत अविरतपणे पुरवठा होत असतो. पण जर या अंतरक्रिया आपण थांबवू शकलो तर ती जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीचा उपयोग उच्च दर्जाच्या कार्याकरता, म्हणजेच काय तर आपली आध्यात्मिक प्रगती साधण्याकडे सुद्धा या प्राणशक्तीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. आणि क्रिया योगाद्वारे हेच साध्य होते की जी काही अंतर्गत क्रिया आहेत त्या थांबवून, शरीराच्या पेशींची होणारी वाढ थांबवून, वृद्धिंगत होणारे अवयवांची ती वाढ थांबवून हा जो लाईफ फोर्स आहे, म्हणजे तो जो लाईफ फोर्स आहे तो म्हणजे प्राणशक्ती, ती आपल्या उन्नतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, शरीराची सगळी केंद्र जागृत करण्यासाठी उपयोगात आणू शकतो. क्रियायोगी मनाने आपली प्राणशक्ती पृष्ठवंशरज्जूमध्ये म्हणजे पाठीच्या मणक्यात षटचक्रांमधून वरती खेचू शकतो व खाली आणू शकतो. क्रियायोगी काय करतो तर आपल्या मनानेच प्राणशक्ती
मणक्यातून पाठीच्या मणक्यातून वरती पण खेचू शकतो आणि खाली पण आणू शकतो. ती षटचक्रे अशी आता त्यांनी चक्रांची नावं दिलेली आहेत. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र व मूलाधार चक्र अशी ही चक्रांची नावं आहेत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत की ही चक्र काय आहेत. आपण नंतर चक्र बॅलन्सिंगचं ध्यान करणार आहोत. तर याच्यामध्ये ती कुठे कुठे आहेत याचे स्थान पण मी तुम्हाला तिथे सांगेल. तर आणि माहितीच असेल साधारणतः सगळ्यांना या चक्रांची स्थानं कुठे आहेत आणि पृष्ठवंश रज्जूवर ही स्थानं असतात. ही चक्रे म्हणजे राशीचक्रातील 12 राशी होत. ही राशीचक्र म्हणजे विराट पुरुष होय. माणसाच्या पृष्ठवंश रज्जू मधून प्राणशक्ती किंवा ऊर्जा तिचे वरपर्यंत जाणे आणि नंतर खालपर्यंत येणे अर्धा मिनिट जरी केले, बघा किती महत्व दिलंय त्यांनी की जे या योग मध्ये ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या पण अशा पद्धतीच्या क्रिया आहेत की प्राणशक्तीवरती घेणं आणि खाली सोडणं. तर तरी अर्धा मिनिट जरी हे केलं तरी त्या योगे माणसाच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने सूक्ष्म अशी प्रगती होत जाते. जर क्रिया अर्धे मिनिट केली तर तिची किंमत 1 वर्षाच्या नैसर्गिक आध्यात्मिक प्रगती इतकी असते. बघा, अर्धा मिनिट जरी केलं तरी 1 वर्षाची साधना केल्याचं फळ म्हणजे तेवढी उत्क्रांती या अर्धा मिनिटाच्या क्रियेमध्ये होत असते. मनुष्य इतकी प्रभावी अशी ही क्रिया योगाच्या क्रिया आहेत. मनुष्याच्या सूक्ष्म शरीरातील जी काही 6 चक्रे दोन्ही बाजूंनी धरली तर 12 ती त्याच्या सर्व ज्ञानप्रदायी दिव्य अशा अंतःचक्षुच्या सूर्याभोवती फिरत असतात. त्यांचा संबंध सूर्यमालेतील सूर्य व 12 राशी यांच्याशी आहे. म्हणजे सर्व मानव प्राण्यांवर अंतर्विश्व व बाह्यविश्व यांचा परिणाम होत असतो. प्राचीन ऋषीमुनींनी असे शोधून काढले आहे की मानव प्राण्यास त्यांच्या सभोवतालची ऐहिक व पारलौकिक स्थिती दर 12 वर्षांनी या नैसर्गिक मार्गावर प्रगत करीत असते. धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की मनुष्याला आपली मानवी बुद्धी विश्वात्मक बुद्धीमध्ये जाणीवेमध्ये पुरेशा प्रमाणात परिणत करावयास अन्य मार्गाने साधारण हिशेबाने निरामय निर्बाध उत्क्रांतीची दशलक्ष वर्षे लागतात. जेव्हा धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की जर का आपल्याला प्रगती करायची असेल अध्यात्मात म्हणजे परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं असेल तर किती उत्क्रांतीची दशलक्ष वर्षे लागतात. तर दररोज 8.5 तास 1000 क्रिया करणाऱ्या योग्यास, बघा 8.5 तास 1000 क्रिया एखादा योगी जर करत असेल एकाच दिवसात दररोज 8.5 तास 1000 क्रिया करणाऱ्या योगास एकाच दिवसात तितकी प्रगती प्राप्त होते. म्हणजे निर्बाध उत्क्रांतीची जी दशलक्ष वर्षे आहेत तेवढीच एका दिवसामध्ये 8.5 तासात ही प्रगती साध्य करू शकतो एक क्रिया योगी. हे इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जी मिळवण्यास साध्या माणसाला 1000 वर्षे लागतात. ह्या हिशेबानुसार अशा योग्यास एका वर्षात 365,000 वर्षांची उत्क्रांती अवस्था प्राप्त होते. 3 वर्षांच्या तीव्र साधनेने योग्यास ती परिणत अवस्था मिळते जिला नैसर्गिक गतीनुसार दशलक्ष वर्षे लागतात. पण हा क्रिया योगाचा मोक्ष प्राप्तीचा जवळचा रस्ता फक्त ज्यांची या मार्गावर चांगली प्रगती झाली आहे अशा योगांनीच अनुसरायास हवा. आता त्यांनी जे 8 तासाची क्रिया सांगितलेली की 1000 क्रिया दररोज 8.5 तास जर केलं तर काही दिवसांमध्येच तुम्हाला अनेक हजारो दशलक्ष वर्षांची
साधना करून जे फळ मिळेल ते तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर नेणार आहे. पण त्यांनी इथे इशारा दिलेला आहे की हे कोण करू शकतं, तर ज्याची चांगली प्रगती झालेली आहे क्रियायोगामध्ये, तो चांगल्या प्रगतीपथावर आहे, म्हणजे दररोज अगदी मेहनतीने साधना करत आहे, असाच योगी योग्याने ते करायला हवं. आणि ते गुरुच्या सानिध्यात, गुरुच्या निदर्शनाखाली अशा योग्यांनी साधनेच्या तीव्र अभ्यासाने उत्पन्न झालेली उत्पन्न झालेली शक्ती सहन करण्याकरता, ग्रहण करण्याकरता आपली शरीरे व मज्जा संस्था पात्र केलेली असते. बघा, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 8.5 तास 1000 क्रिया केल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात, वरती बघितले आपण, अर्धा मिनिट जरी क्रिया केली तरी सुद्धा 1 वर्षाची साधना केल्यावर जेवढी उत्क्रांती होईल तेवढी उत्क्रांती अर्धा मिनिटाच्या ह्याच्यात होते. 8.5 तास जर 1000 क्रिया केल्यावर तो मुक्तीच्या मार्गावर जाणार आहे काही दिवसांमध्येच. तर ही जी तीव्र साधना आहे, ती साधना करताना जी ऊर्जा निर्माण होणार आहे, जी प्राणशक्तीचा पुरवठा होणार आहे, तर ती सहन करण्यासाठी तेवढी ताकद त्या क्रियायोगामध्ये पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतःच शरीर म्हणजे आणि मज्जा संस्था त्यासाठी, म्हणजे पाठीचा मणक्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे की ही सगळी ऊर्जा तो सहन करू शकेल. आणि म्हणून गुरुच्या निदर्शनाखालीच ही क्रिया करणं भाग आहे. आणि कोणीही हे करणं योग्य नाही. साधक सुरुवातीस दररोज 2 वेळा फक्त 14 ते 24 क्रिया करतो. पुष्कळसे क्रियायोगी 6 किंवा 12 किंवा 24 किंवा 48 वर्षांच्या अवधीमध्ये मुक्ती प्राप्त करतात. बघा, सामान्य जे क्रियायोगी आहेत ते दररोज फक्त 14 ते 24 क्रिया करतात आणि 6, 12 किंवा 24 किंवा 48 वर्षाच्या अवधीमध्ये त्यांना मुक्तीची प्राप्त होते, असं त्यांनी सांगितले. एखादा योग्यास मुक्ती मिळवण्यापूर्वी, पूर्ण साक्षात्कार होण्यापूर्वी मरण आले तर पुढील जन्मी या जन्मीच्या क्रियायोग साधनेचे पुण्य सत्कर्म तो बरोबर घेऊन येतो व त्या जन्मी ते स्वभावताच आपल्या अंतिम ध्येयाप्रती पुढे ढकलला जातो आणि प्रगत होत जातो. आता काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की क्रियायोग आता एवढं वय झालेलं आहे आता, आणि क्रियायोगाच्या साधनेत आपण जेव्हा पुढे गेलेलो आहोत आणि मध्ये जर मरण आलं तर काय? पण त्यांनी इथे सांगितलेलं आहे, जरी मरण आलं तरी सुद्धा जेव्हा पुढचा जन्म घेणार आहोत तेव्हा आता जिथे थांबवलेली आहे योग साधना, जेवढी प्रगती झालेली आहे पुढच्या जन्मामध्ये तिथून पुढची जर्नी स्टार्ट होणार आहे. मग जन्मतःच जेव्हा पुढे जाणार आहे तेव्हा पुढच्या जर्नी म्हणजे तिथून पुढे तो ढकलला जातो ध्येय प्राप्तीसाठी, असं त्यांनी सांगितलं. आणि तसा तसा प्रगत होत जातो. बघा, काही जण म्हणतात ध्यानात आल्या आल्या लगेचच त्यांची प्रगती फास्ट होते. का? कारण मागच्या जन्मी त्यांनी ही सगळी साधना केलेली असते आणि त्या साधने मग त्याच्या पुढची जर्नी या कंटिन्यू होते, म्हणून त्यांची बराबर प्रगती होत असते. सर्वसामान्य माणसांचे शरीर हे 50 वॉट पॉवरच्या विजेच्या दिव्यासारखे आहे. ते असे की क्रियायोगाच्या आखीव अभ्यासाने उदित होणारी कोट्यावधी वॉटची प्रकाश शक्ती तो 50 वॉट पॉवरचा दिवा ग्रहण करू शकत नाही. क्रियेच्या या साध्या व कुणालाही करता येणाऱ्या पद्धतीने पायरी पायरीने एका ठराविक क्रमाने वाढत जाऊन केलेल्या अभ्यासाने मनुष्याच्या शरीरात प्रत्येक दिवशी सूक्ष्म परिवर्तन घडत जाते व अंती ते शरीर इतके सामर्थ्यवान केले जाते की परमात्मा तत्व दृश्य व जड स्वरूपात प्रकट होण्याकरिता जेवढी असीम स्तराची विश्वशक्ती प्रकट होते तेवढी शक्ती हे शरीर धारण करू शकते.
आता त्यांनी इथे उदाहरण दिलेलं आहे की जर का 50 वॉटच्या पॉवरच्या विजेच्या दिव्यासारखं आपलं शरीर आहे आणि जर त्याच्यामध्ये कोट्यावधी वॉट्सची जेव्हा क्रियायोग आखीव रेखीव पद्धतीने करणार आहे तेव्हा त्या शरीराची शक्ती केवढी होणार आहे, तर कोट्यावधी वॉट्सची प्रकाश शक्ती जेवढी म्हणजे आपण कंपॅरिझन करू शकतो, जेवढी होईल तेवढी शक्ती शरीरामध्ये येणार आहे. आणि ही कधी येणार आहे, जेव्हा क्रियायोगाचा अभ्यास करणार आहे तेव्हा ही शक्ती आपण ग्रहण करू शकतो. 50 वॉटचा दिवा ही शक्ती ग्रहण करू शकणार नाही. आपण आपली जेव्हा कपॅसिटी वाढवणार आहे कशाची, प्राणशक्ती घेण्याची, ती कशाने वाढणार आहे, तर क्रियायोगाने वाढणार आहे. आणि मग जर आपल्याला हा जो 50 वॉटचा आपलं ग्रहण करण्याची ताकद असलेलं शरीर आहे याची कपॅसिटी वाढवून हजारो कोट्यावधी वॅटची प्रकाश शक्ती ग्रहण करणार एवढं आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे. आणि ही ताकद क्रियायोगाचा आखीव रेखीव पद्धतीने अभ्यासाने हे होते. आणि मग आपण परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो. आणि तेवढी असीम स्तराची विश्वशक्ती आपल्यामध्ये पण प्रकट होते आणि आपली हे शरीर ती शक्ती धारण करून घेण्याची क्षमता या शरीरामध्ये येते. पुष्कळसे अत्युत्साही व चुकीच्या मार्गावर असलेले लोक वेड्या वाकड्या रीतीने श्वासोच्छ्वास करण्यास शिकवितात. अशा प्राणायाम पद्धतीशी क्रियायोग ह्या योग साधनेचा तादृश काहीही संबंध नाही. श्वास फुफ्फुसांमध्ये कोंडून धरून श्वास निरोधाचे जे अनेक प्रकार आहेत ते अनैसर्गिक व निसंशय क्लेशकारक असतात. उलट पक्षी क्रियायोग साधना ही प्रारंभापासूनच प्रसन्नता निर्माण करते. तिच्या योगे मेरुदंडामध्ये नवचैतन्य येत असल्याची सुखद संवेदना भासमान होत जाते. आता काही जण बघा श्वास अनैसर्गिक पद्धतीने उगीचच्या उगीच कसाही वेडावाकडा घेऊन थांबवणं वगैरे अशा पद्धतीच्या ज्या क्रिया करतात त्याचा क्रियायोगाशी काहीही संबंध नाही असं परमहंस योगानंद सांगतात. आणि कारण की आणि ह्याचा काय होतो तर शरीराला त्रासच होतो, फायदा होण्याच्या ऐवजी त्रास होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे शरीरासाठी क्लेशकारकच आहे. पण क्रियायोग साधना ही पहिल्या सेकंदापासून ही शरीराला उत्साहच देत असते आणि आपल्या मेरुदंडात ही नवचैतन्य निर्माण करते आणि ते चैतन्य तुम्ही अनुभवू शकता. आणि सुखद संवेदना, खूप रिलॅक्स्ड आणि आनंदी असं ह्या सगळ्या साधना पहिल्या सेकंदापासून आपल्याला अनुभवास येतात. पुरातन कालापासून चालत असलेले हे योग साधनेचे तंत्र प्राणवायूचे निसंशय मनसत्वामध्ये माइंड स्टफ परिवर्तन घडवून आणीत असते. आध्यात्मिक उन्नती प्राप्त केल्यावर साधकास श्वास म्हणजे एक मनोभावना, मनाची क्रिया, जणू मनानेच आपण श्वास घेत आहोत असे त्यास वाटते. आता पहिल्यापासून योग साधनेचे तंत्र म्हणजे काय तर निश्वासाचे प्राणवायूचे निश्वासाचे मनसत्वामध्ये परिवर्तन घडवून आणते. आध्यात्मिक उन्नती प्राप्त झाल्यावर साधकास श्वास म्हणजे एक जेव्हा आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते तेव्हा ही एक मनाची क्रिया आहे. इतर वेळेस बघा आपण श्वास घेतो आणि सोडतो, हे आपल्याला कळत सुद्धा नाही, आपल्या नकळत ह्या क्रिया घडत असतात. पण जेव्हा अध्यात्मात प्रगती होते त्यावेळेस प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास ह्याच्यावर काय आहे तर आपण निरीक्षण करत असतो किंवा आपल्याला त्या प्रत्येक श्वासाची जाणीव होणं म्हणजे आपलं काय आहे तर आपण मनाने श्वास घेत आहोत आणि सोडत आहोत म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला त्याची जाणीव होणं. हे कधी होणार आहे तर जेव्हा प्रगती होणार आहे, हळूहळू
आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास जेव्हा चालू होणार आहे तेव्हा आपण मनाने श्वास घेणं आणि सोडणं या प्रत्येकावर आपले लक्ष असणार आहे. नकळत या गोष्टी घडणार नाही. माणसाची श्वासोच्छवासाची क्रिया दर मिनिटाला किती होते याच व त्याच्या जाणीवेच्या अवस्थेत कमी जास्त जो फरक होतो त्याचा गणित शास्त्रदृष्ट्या संबंध आहे. बघा, माणसाची दर मिनिटाला जेवढे श्वासोच्छवास होतात, काही जणांचे आता मंगल मॅडम पण आपल्याला सांगत असतात की तुम्ही एका मिनिटाला किती श्वास होत आहेत हे सगळं काउंट करा. तर ह्या ज्या कमी जास्त होत असतो त्याचा काहीतरी गणितीय दृष्ट्या संबंध आहे. याची पुष्कळ उदाहरणे देता येतील. जेव्हा माणसाचे लक्ष एखाद्या बारीक गुंतागुंतीच्या बुद्धिगम्य असा मुद्दा समजावून घेण्याकडे लागले असते किंवा एखादी नाजूक किंवा अवघड शारीरिक कसरत करण्याकडे लागलेली असते तेव्हा त्याची श्वसन क्रिया आपोआप मंद होऊ लागते. लक्ष स्थित केंद्रित करणे मंद श्वसन क्रियेवर अवलंबून असते. ज्या वेळेस श्वासोच्छवास जलद किंवा अनियमित होऊ लागतो त्यावेळेस नक्की समजावे की माणसाच्या मनात शरीराला हानिकारक असे भीती, काम, क्रोध अशा विकारांची भावना उत्पन्न झालेल्या आहेत. बघा, आपण आपला अनुभव घेऊ शकतो की जेव्हा आपण एखादी बारीक गोष्ट करत असतो किंवा एखादं अगदी एकाग्र होऊन कोणतीही गोष्ट करत असतो तेव्हा आपली श्वासाची गती कमी झालेली असते आणि त्या श्वासामध्ये नियमितता असते. पण ज्या वेळेस आपल्या श्वासाची गती ही अनियमित होईल त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या मनामध्ये हे वेगवेगळे शरीराला हानी करणारे असे विकार आहेत. बघा, राग आला की श्वास किती जोरजोरात यायला लागतो. तो श्वास जो जोरजोरात यायला लागला की लगेच समजायचं की आपल्या शरीरामध्ये हानिकारक असे आपल्या शरीराला हानी करणारे केमिकल स्त्रव करत आहेत आणि त्याचं मग आपल्या शरीरात नको असेल तिथे आपल्या शरीरात कुठेही संचय होतो आणि वेगवेगळे विकार आपल्याला जडायला लागतात. तर आपण एखादी क्रिया केंद्रित करून करत असतो त्यावेळेस समजा तुम्ही एखादं भरतकाम असू देत त्या एकाग्रतेने करा किंवा बारीक गोष्ट एखादं चित्र काढताय किंवा बाकीचे तुम्हाला आनंद देणारी एखादी गोष्ट करताय त्यावेळेस तुमच्या श्वासाची गती एकदम संथ झालेली असते आणि नियमित झालेली असते. त्या क्षणी तुम्ही आनंदात असता आणि हे असे वेगवेगळे विकार असतात त्यावेळेस बघा आपण आपला टेस्ट करायचं की कोणकोणत्या क्षणी कशा कशा आपल्या श्वासाच्या गती होत आहेत. भीती, कामक्रोध अशा विकारांच्या भावना उत्पन्न झालेल्या आहेत. माकड नेहमी काहीतरी खटपट धडपड करीत असतो. माणसाच्या दर मिनिटास 18 श्वासोच्छवासाच्या तुलनेत त्याची श्वसन क्रिया दर मिनिटास 32 आहे. बघा, माणसाची त्यांनी सांगितलंय एका मिनिटास 18 श्वासोच्छवास होत असतात. तर जो माकड आहे सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत असतो, एका ठिकाणी स्थिर कधीच नसतो, त्याची श्वासाची गती आहे एका मिनिटास 32. हत्ती, कासव, साप आणि इतर काही प्राणी की ज्यांची आयुर्मर्यादा पुष्कळशी आहे त्यांच्या श्वसन क्रियेचे मान माणसापेक्षा कमी असते. कासवाचे उदाहरण घ्या. कासव 300 वर्ष जगते. ते दर मिनिटाला फक्त 4च वेळा श्वासोच्छवास करते. बघा, त्यांनी सांगितलंय की हत्ती, साप, कासव हे जे प्राणी आहेत त्यांची आपल्यापेक्षा खूप जास्त आयुर्मर्यादा आहे आणि त्यांची का आयुर्मर्यादा जास्त आहे तर मिनिटाला त्यांच्या श्वासाची गती ही आपल्या मानवाच्या गतीपेक्षा खूप कमी आहे म्हणून ते जास्त जगतात. झोपेने माणसाला टवटवी येते व त्याची झालेली झीज भरून येते. त्याचे कारण असे की त्याचे शरीराचे भान थोडा वेळ गेलेले असते. बघा, आपण म्हणतो झोपेमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्राणशक्ती मिळते. जेव्हा गाढ आणि छान झोप होते तेव्हा आपण एकदम टवटवीत होऊन उठतो. कारण काय होते तर त्यांनी श्वासाशी संबंध सांगितलेला याचा
त्या त्याचे कारण असे की त्याचे शरीराचे भान थोडा वेळ गेलेले असते व श्वसन क्रियेचा त्याला तेवढ्या वेळेपुरता विसर पडलेला असतो. हे होय, तेवढ्या वेळापुरता जेव्हा झोपलेला असतं तेव्हा शरीर आहे हेच तो विसरून गेलेला असतो तेवढ्या वेळापुरता. आणि मग श्वसन क्रियेचा सुद्धा त्याला विसर पडलेला असतो. झोपलेल्या माणसाचा श्वास अधिक मंद व नियमित चालतो. मग तो मंद झालेला असतो आणि नियमितपणे त्याची गती ही नियमित झालेली असते. झोपण्याच्या अवस्थेत मनुष्य योगी झालेला असतो. दररोज रात्री तो अजाणतेपणे योग साधना करीत असतो. ती योग साधना म्हणजे शरीराशी आपण निगडीत आहोत हे जाणीव बाहेर काढून घेणे व प्राणशक्तीचे तिच्या रोगनिवारक आरोग्यदायी प्रवाहासकट मुख्य मज्जासंस्थेच्या केंद्रात व मेरुदंडातील 6 ऊर्जा निर्माण करणाऱ्या चक्रांमध्ये उतरवणे व खेळवणे. अजाणतेपणी झोपणाऱ्या माणसाच्या शरीरात विराट शक्तीचा पुनरुक्ती संचार होतो. ही विराट शक्ती सर्व प्राणीमात्रास धारणा देत असते. बघा, झोपेच्या मध्ये काय योग क्रिया घडून येत असते हे इथे महत्वाचं दिलेलं आहे की अजाणतेपणी आपण झोपेमध्ये योग क्रियाच करत असतो. आणि या योग क्रियेमध्ये ज्या मज्जासंस्थामध्ये म्हणजे मेरुदंडामध्ये जी काही क्रिया जी काही केंद्र आहेत त्या ऊर्जा केंद्रांमध्ये प्राणशक्ती खेळविली जाते आणि आपल्याला आपल्या शरीरात या विराट अशा शक्तीचा संचार होत असतो. मग आपण दररोज झोपेमध्ये ही एक प्रकारची योगक्रियाच करत असतो. तर मला वाटते आज हा चॅप्टर संपणार नाहीये, थोडासा मोठा आहे आणि भरपूर काही एक्सप्लेन करण्यासारखं आहे. तर आज माझा हा निम्मच झालेला आहे. तर आपण ध्यानास सुरुवात करूयात. आज इथेच थांबूयात. मंगल मॅडम, हॅलो. हा, झालं का? हा, आज इथेच थांबते. अर्धाच झालाय चॅप्टर, कारण की ओके. मोठा चॅप्टर आहे.